विचार सुद्धा कसेच होतात. आपल्याला माहित नसतं त्या वास्तूमध्ये काय दोष आहे, पितृदोष आहे का, त्या वास्तूमध्ये घरामध्ये कशा प्रकारे त्या लोकांना वागणूक दिली जाते, घरामध्ये काय प्रकारे हा स्वयंपाक बनवला जातो, शिव्या शाप देऊन मनात क्लेश ठेवून स्वयंपाक बनवलेला आहे का. म्हणून आपण पारायण काळामध्ये परान्न टाळतो किंवा सेवेकऱ्यांना परान्न घेऊ नका का म्हणतात, कारण केलेली सेवा आपली वाया जाते. म्हणून परंतु गुरुमाऊली सांगतात की परान्न घेऊ नका, परान्नाचे दोष असतात आणि आपली तुमची आमची अवस्था अशी व्हायला नको की ज्या घरामधलं खाल्लं तसेच आपले विचार होऊन आपल्याला स्वतःला अपराधीपणाच्या भावना व्हायला नको. तर सांगण्यासारख्या खूप गोष्टी असतात. पारायणाच्या निमित्ताने तुम्ही थकलेले असतात, वेगवेगळे यज्ञ या सेवा चालतात. काही सेवेकरी म्हणतात आम्हाला खूप इच्छा होती काही पारायणाला बसायची पण बसू शकलो नाही, तर सामुदायिक सेवेमध्ये सहभाग नोंदवा, प्रहरी सेवा करा. परंतु गुरुमाऊली सांगतात गुरुचरित्र वर्षामध्ये तुम्ही कधीही करू शकता, पण प्रहरी सेवा करण्यासाठी हे 2 सप्ताहच असणे गरजेचे आहे. जसं की स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह आणि दत्त जयंतीचा सप्ताह, या सप्ताह काळामध्ये आपली सेवा उजळून निघत असते. 6 महिन्यामध्ये आपल्याकडून चूक भूल होती, कधी वाणीचे दोष लागतात, कधी कळत नकळत आपलं कोणाचे भांडण होतं, कधी कोणाला आपल्याकडून तळतळवलं जातं, कधी चुकीच्या गोष्टी होतात. तर या सप्ताह काळामध्ये आपले अपराध क्षमा करत असतात महाराज आणि सेवा उजळून निघत असते. म्हणून जास्तीत जास्त सेवेकरांनी या सप्ताहामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. सामुदायिक सेवेमध्ये ताईंना दादांना मदत करा आणि अजूनही 2 दिवस उरलेले जास्तीत जास्त लोकांना केंद्राच्या संपर्कात आणा आणि त्यांचे प्रश्न मार्गी लागले तर नक्कीच त्यांची दुवा तुम्हाला मिळणार आहे. कारण आपण किती सेवा केली त्यापेक्षा किती लोकांना सेवेत आणलं हे महत्वाचं आहे. आपण स्वतःपुरती सेवा सगळेच करतात. आपण मुजरा करून मागतो तरी काय महाराजांना, माझ्या मुलीचं लग्न अमुक ठिकाणी जमू दे, माझ्या मुलाला जॉब अमुक ठिकाणी मिळू दे, माझ्या मिस्टरांचं प्रमोशन होऊ दे, मला बांधाजवळचीच जमीन मिळू दे, माझं घर अमुक ठिकाणीच मिळू दे, माझी सुल्लय बडबड करते तिला शांत कर, मला शेजारचा खूप त्रास आहे, तिच्यापेक्षा जास्त चांगली साडी मिळू दे, मला चांगल्या प्रॉपर्टी होऊ दे, तिचा दागिन्यावरती गर्व करते, मला दागिना चांगला मिळू दे. याच्या बाहेर जाणं कुठंतरी गरजेचं आहे आपल्याला. आपण स्वतःसाठी मागतो तर मुजरा करून आजपासून प्रत्येकाने म्हणा की मार्गाचा प्रचार प्रसार करून घ्या, नवीन सेवेकरी मार्गात येऊ द्या, तुम्हाला आवडणारं वर्तन माझ्याकडून करून घ्या, केंद्राच्या आचारसंहितेप्रमाणे माझं वागणं होऊ द्या, माझ्या वागण्यामुळे तुमचं आणि मार्गाचं नाव खराब होऊ देऊ नका. हे सगळं जर तुम्ही म्हटले तर तुम्हाला प्रश्न उत्तराच्या लाईनमध्ये बसण्याची गरज पडणार नाही. म्हणून आजपासून प्रत्येकाने मुद्रा करून या सगळ्या गोष्टी बोला, सद्बुद्धी द्यायला सांगा महाराजांना. नक्कीच सद्बुद्धी देतील महाराज. आपल्यावर आपण काय मागायचं आणि झालेली सेवा परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.